मी तुम्हाला बाईट करू म्हणलं. हा. मेन म्हणजे बिल्डिंगचा विषय आहे. सांग ना बिल्डिंगचा काय विषय? बिल्डिंगचा आता ते जसं तिथं बोलले तुम्हाला 2020 पासून आम्ही काहीतरी आलो. बिल्डिंग तुटली वाटते त्यांची. त्यांच्यापासून आम्ही अगोदर आलेलो आहे. एक 10, 11, 12 वर्ष असं. मला किती वर्ष झाली? 2014 पासून इथं नाही का आम्हाला तिथून काढून टाकलं आणि असे घरं दिले नाही का. तर इथं म्हणजे आम्हाला पश्चाताप तर झालेलाच आहे भरपूर. भरपूर झालं नाही का. पण आम्ही त्याला सामोरे गेलो. विषय कसा येतो मेन रस्ता येतो असं तसं नाही का. बारक्या पोरी येतात, घेतात गाड्या घोड्या म्हणजे अशा बरंच काय काय काय. आता भरपूर आता या नगरसेवक झाले वगैरे नाही का आमदार खासदार काय असेल ते झाले. पण विषय कसा येतो त्याचा आश्वासन दिलेले तुम्हाला घर देतो म्हणून परत काम करून देतो बिल्डिंगचं असं आश्वासन दिलेले पण विषय कसा आहे मेन आता रहिवासी थांबलेले आहेत आपले आणि निरवी आपणवर विश्वास आहे जे आहे ते आहे वन साईड नाही आणि कोण नाही जे आहे ते आहे आपणवर विश्वास आहे लहानाचा मोठा आपणला बघत आलेलो आहे कारण माहिती आहे आपणला आपलं कसं काय कसं नाही इकडे काय झालं होतं मी आता 1-2 मिनिटापूर्वी रोडवर येत होतो त्यावेळेस ऑफ कॅमेरा म्हणजे इथली लोक मला सगळीच रवी आप्पा नाव घ्यायला लागले त्यावेळेस ह्याला म्हणलं की तू पण रवी आप्पांचं नाव घेऊ नको म्हणजे वन साइड तू असं काय करू नको पण ह्यानं जी जेन्युअन जी गोष्ट सांगितली त्या मागचा अर्थ असा आहे ज्या वेळेस ह्या भागातला एखादा स्थानिक नगरसेवक असेल किंवा उमेदवार असेल त्याला ह्या भागातली जाण असतात बरोबर आहे तर तुमचे प्रॉब्लेम त्यांना माहित आहे प्रॉब्लेम माहिती आहे आणि आम्ही ज्या बिल्डिंग मध्ये राहायचो ना ते थांबलेत ना ते बी त्याच बिल्डिंग मध्ये राहते ते त्यांनाही बाहेर काढले ना आम्हालाही बाहेर काढले त्यांना माहिती आहे आमचे प्रॉब्लेम आणि आम्हाला विश्वास ते आहे सुद्धा भोगतायत या गोष्टी. हा आणि आम्हाला विश्वास आहे आप्पा या गोष्टी नक्की म्हणजे करणार 100% करणार येणार का आपण 100%, 1000%